ही घटना घडल्यापासून आतापर्यंत जे काय तपास झाले, जे काय आणि जे काही लोक सध्या अजून एक जण फरार आहे ह्याच्यामध्ये, तर मला मराठा क्रांती मोर्चा बारामती तिथली समन्वयक समिती यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि असं सांगितलं जे काही बीड जिल्ह्यामध्ये आता सध्या चालू आहे ह्या प्रकरणावर, ज्या काही अजून पण परत काही चुका होत आहेत, काही टार्गेट केलं जात आहे लोकप्रतिनिधीला, सामान्य माणसाला, किंवा कशा पद्धतीनं त्रास द्यायचा प्रयत्न केला जात आहे, याविषयी तुम्ही दादांच्या कानावर किंवा दादांना एक ड्राफ्ट बनवून द्या. तर त्या हेतूने ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, जे काही राहिलेलं काम आहे, त्या संदर्भात मी अजितदादांची आत्ता भेट घेतली आणि मला थोड्याच वेळात त्यांना एक ड्राफ्ट द्यायचा सही करून, आणि तो ड्राफ्ट नंतर मी तुम्हाला सुद्धा देणार आहे की माझ्या काय मागण्या आहेत सध्या आणि सध्या इथं काय चालू आहे हे त्यांच्या कानावर घालणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि मला तो ड्राफ्ट आता थोड्याच वेळात द्यायचा. थोडक्यात ड्राफ्ट काय होता, त्याबद्दल मागण्या काय आहेत आणि जे ड्राफ्ट आहे ते थोड्याच वेळात मी तुम्हाला देतो. परंतु तो ड्राफ्ट दादांनी सांगितलं की हे जे तुम्ही मागणी करताय, हे जे तुमचं मागणं आहे ते मी गांभीर्यपूर्वक घेऊन आणि आपल्याला ते रिझल्ट पण दिसतील, कारण का ते ड्राफ्ट तुमच्याकडे येणार आहे आणि एक गोष्ट झालेली तुम्हाला दिसणार आहे, मला पण दिसणार आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाहीत. आरोपींसोबत जेलमध्ये जे काय घटना घडल्यात, तिथं नवीन आरोपी आले की त्याला शिफ्ट केलं जात आहे, जुने या खुनातले आरोपी तिथंच ठेवले जातात. तर त्या आरोपींच्या शिफ्टिंग संदर्भातली एक पहिली मागणी आहे. तशाच काही प्रकारच्या मागण्या आहेत, काही माहिती आहे, तर तो ड्राफ्ट मी तुमच्याकडे देणार आहे. तुम्हाला माहिती आहे, एक 10 मिनिट, 10 मिनिटं मी भेटलो, त्यांना तोंडी सांगितलं, परंतु ते म्हणले जे काही तुझ्याकडे लेखी आहे ते दे मला, त्याची अंमलबजावणी 100% करण्यात येईल. त्याच्यावर कारवाई झाल्यावर समाधानी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.